धन्यवाद सर. केसरकर, तुम्ही जेव्हा आलात तेव्हा तुमची कंडिशन कशी होती ती सांगा थोडी. मी ज्या वेळेला कोल्हापूरहून नाशिकला यायच्या वेळेला मला सिल्पर ट्रॅव्हल्समधून मी आलो. मला स्टॉपवरून रिक्षेत झोपवूनच बेडवर आणलं होतं. संध्याकाळी डॉक्टर मॅडम वगैरे सर आल्यानंतर मला म्हटले की तुमचं जर इतर बाहेरली काळजी करायच्या इथं जर क्लिअर राहिला तर तुम्हीचं ऑपरेशन करायचं राहील किंवा तर राहील, नसेल तर तुमचं जर विचार बाहेर चालत असतील तर इथं तुम्ही आम्ही जे काय करतोय त्याचा तुम्हाला काही फरक पडणार नाही. त्यामुळे मला बेड रेस्ट कम्प्लिटली 10 दिवस दिली. 10 दिवसानंतर मला मसाज वगैरे दोन्ही टाईम चालू होतं, सकाळ संध्याकाळ. योगा का करायला घेत नव्हते कारण कमरेचा पूर्ण प्रॉब्लेम होता, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. नंतर 12व्या दिवशी नंतर मला म्हणजे 10 दिवसाचा पिरियड झाल्यावर 11व्या दिवसानंतर मला त्यांनी योगा वगैरे चालू केला. 18व्या दिवशी माझं 60 ते 70% कमी आले. घरची ओढ लागल्यामुळं पुढल्या टक्के कमी यायचं कमी झाले. कारण 20 दिवस काढायचं म्हणजे मला मुश्किल झालं, कारण मी इथून कोल्हापूरहून इथं येणार. त्यामुळे मला इथं आल्यानंतर वाटलं की 10 दिवस आधी सांगितल्यानंतर बोलल्याने 20 दिवस राहायला लागणार. 20 दिवसानंतर कसं तरी 18 दिवस काढलं. 18 दिवसात 60 ते 70% आले. मग यांना मी म्हटलं माझं पूर्ण अजून कमी झालं नाही. त्याने म्हणाले आणि 10 दिवस राहायचं. नाही म्हटलं मी घरी जाणार आता. मग घरी जाणार म्हटलं मी घरी गेलो. मला 20व्या दिवशी घरी गेलो. 21व्या दिवशी मी परत मॅडमना फोन केलं की माझं 90% वर आले, कारण घरची फॅमिली बघितल्यावर आणि निम्म कमी आलं माझं. हे खरी कंडिशन सांगतो मी तुम्हाला. कारण डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं क्लिअर कट इथं 100% होणार नाही. खरं ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही इथं ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये असतो त्यावेळी इथलाच विचार करायचा, आपण बरं होणार हाच विचार करून जर राहिला तर 100% इथं बरं होण्याची स्थिती आहे. तुम्हाला सांगते की हे जेव्हा पेशंट पाठवतात, आतापर्यंत 6-7 पेशंट पाठवलं असेल ना तुम्ही? 7 पेशंट पाठवले. 7ही पेशंटना मणक्याचं ऑपरेशन सांगितलेले पेशंट पाठवलेत बरं का त्यांनी, आणि त्यांचे सगळ्यांचे ऑपरेशन टळलेली आहेत. आणि त्यातले बऱ्याच जणांचं नव कंडक्शन सरांनी केलेलं आहे. ते सांगतील त्याचा अनुभव काय काय. 7व्या पेशंट मध्ये कसं झालं, मी क्लिअर होऊन गेल्यानंतर मी दुसरा पेशंट आणण्यापेक्षा माझ्या बायकोला घेऊन आलो मी. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून हे अगदी बरोबर आहे. कारण एका बाईला माहिती असणं म्हणजे जवळजवळ गल्लीला माहिती असल्यासारखं. म्हणून मी माझ्या बायकोला घेऊन आलो. पुरुषाला माहिती असलं की काही नाही, मित्राला किंवा बायकोला सांगेल. फक्त बाईला माहिती असणं फार महत्वाचं. हे चांगलं काम केलं. मग मी नंतर 10 दिवस त्यांना इथं ठेवायसाठी आलो. मॅडम म्हणाल्या तू पण 10 दिवस राहा. परत मी त्यांच्यावर पण 10 दिवस आलो. मी 101% इथनं क्लिअर होऊन गेलो. परत 10 दिवस राहिले नाही. म्हणजे पहिले 20 दिवस राहिलो, मिसेस सोबत 10 दिवस राहिलो. मिसेस त्यानंतर मला 80% इथं मिसेसचं पण कमी आलं. तिकडे गेल्यावर तिचं पण क्लिअर झालं. त्याच्यानंतर मिसेसचे जे प्रॉब्लेम होते ते लोकांना माहित होतं, कारण मी तिथं गडिंग्लजमध्ये राहतोय. गडिंग्लजमध्ये हॉस्पिटलमध्ये गेलो. 12 दिवसाला मी 40,000 रुपये खर्च केला, तरी पण दवाखान्यात काही फरक पडला नव्हता. मग लोक म्हणाले तू आता इथं 40,000 रुपये करून काय फरक पडायला, तू तिथं 10 दिवस राहून काय तुला फरक पडणार. हे तिला चौकशी करायला तिनं क्लिअर सांगितल्यावर बाकीचे पेशंट मग मी 7 पेशंट मी इकडे परत पाठवलं. ते पण क्लिअर होऊन गावी गेले. पण त्यांची मानसिकता म्हणजे आम्हाला करावीच लागली नाही, यांनीच करून पाठवलं. तुम्हाला 20 दिवस म्हणजे हेच डॉक्टर झाले. यांनी पेशंटला सांगितलं तुला जाऊन 20 दिवस किंवा 1 महिना राहावं लागेल. पहिल्या दिवशी पेशंट आले, यांचं विचारलं हा काय नाही 20 दिवसासाठी राहायला आलं. अरे तुझं काय त्रास सांग आम्ही. इतकी छान मानसिकता करूनच पाठवली. पेशंटचं काय कंडिशन आहे ते बघून सांगा. 10 दिवसात तुझं कव्हर होईल, 20 दिवस लागणार. मी हे सरळ सांगायचं. आणि पहिले केलं सांगत तुला राहायचं असेल तर राहा. ते जेवण ह्या पद्धतीचं आहे. तिथं गेल्यानंतर सोडून आलं तर मी जबाबदार नाही. जेवणाची इथली पोझिशन घरी मिळते तसं मिळणार नाही. चमचं मी तिथं काय वाटेल ते खायचं आणि राहायचं. असेल तर जायचं, नसेल तर जायचं नाही. नाही हे अगदी खरंच सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं का. कारण काय होतं माहिती आहे, आम्ही सांगताना सांगतो वरण भात भाजी पोळी मिळेल. येतात आणि अरे वरण तुरीचं नाही, तिखट नाही, मिरची नाही. आम्ही म्हणतो कडक सांगून पाठवा त्यांना. नाही मिळणार, चहा मिळणार नाही असं सांगून पाठवा. मग त्यांना पेय मिळालं तरी आनंद होतो. अरे वा 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 काहीतरी मिळालं. त्यांनी काहीच मिळणार नाही म्हटलं त्याच्यापेक्षा एवढं तरी मिळालं. वरण भात भाजी पोळी मिळणार नाही पण मिळाली. तर त्यामुळे हे छान सांगून मस्त पाठवता तुम्ही लोकांना. छान. आणि कसं आहे, माझा पानपट्टीचा धंदा असल्यामुळं मला 5 ते 10 मिनिटं उभारता कपॅसिटी नव्हती. आता मी 24 ते 25 तास कंटिन्यू पानपट्टीवर उभारू शकतोय. हे निसर्ग उपचार नाशिक या आरोग्य केंद्रामुळे मी माझ्या हमीपणाने सांगतो की ह्यांच्यामुळे मी उभारू शकतो माझ्या पायावर. धन्यवाद.